आता माझ्या सोबत आहेत आमची वहिनी धरती वहिनी. धरती वहिनी, तुम्हाला या गोव्यामधला आजचा दुसरा स्पॉट कसं वाटतं? खूप छान, मस्त, फुल एन्जॉय. आणि आमच्या या अष्टविनायक ग्रुपच्या नियोजनाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला खूप आवडतं तुमचं नियोजन. तुम्ही आम्हाला फिरायला नेता, फुल एन्जॉय करता आमचा. आणि यापुढे समजा तुम्हाला आम्हाला कुठे न्यायचा आमचा प्रयत्न असेल तर तुम्ही याल का? अवश्य येणार आम्ही. तुम्ही आम्हाला अशीच नेता, असंच एन्जॉय करायचं आमचं. आम्ही सहखुशीने येणार. धन्यवाद धरती वहिनी. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत सौ नाजुका रणजित म्हात्रे. तर नाजुका रणजित म्हात्रे, तुम्ही गोव्याबद्दल थोडक्यात आपलं मनोगत सांगा. खूप मजा आली, खूप छान वाटतं, एन्जॉयमेंट आहे, खूप छान. आणि गोव्यामधील अजून असा कोणता स्पॉट आहे जो तुम्हाला बघायला आवडेल? तर काही इथे माहिती नाही, पण तुम्हाला जे माहिती असेल तिथे नेला तरी चालेल. ओके. आणि कालचं क्रूज बद्दल थोडंसं सांगा. कालची खूप मजा आली, खूप छान. म्हणजे असं पहिल्यांदाच आलेलो तर खूप छान वाटलं. ओके. तर या होत्या सौ नाजुका म्हात्रे, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद नाजुका. थँक्यू. नमस्कार मित्रांनो. तो आज माझ्या जोडीला आहे माझी वहिनी सौ दीपाली मंगेश म्हात्रे. तर दीपाली मंगेश म्हात्रे, तुम्हाला या गोव्या ट्रिप बद्दल काय सांगावं इच्छिता? गोवा एकदम छान आहे, फिरायला मस्त आहे. पण इथला बीच, कलिंगड बीच, तो खूप छान आहे. ओके. यानंतर तुम्हाला आता याच्यानंतर कोणता स्पॉट बघायला आवडेल? दार्जिलिंगला जायला आवडेल मला. ओके. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अष्टविनायक ग्रुपचं नियोजन तुम्हाला कसं वाटलं? खूप छान आहे. धन्यवाद. या होत्या दीपाली वहिनी, त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. धन्यवाद वहिनी. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज माझ्या सोबत आहेत आमच्या वहिनी सौ सायली सचिन म्हात्रे. तर सायली वहिनी, तुम्हाला या आपल्या गोवा ट्रिपचा अनुभव सांगा. एकदम मस्त अनुभव झाला आणि खूप मजा आली. सगळ्यांनी खूप मजा केली. ओके. आणि मी सांगेन, तुम्ही या जर आपल्या ट्रिपला, कोकण गोवा ट्रिपला जर रेटिंग द्यायची असेल तर किती स्टार द्याल? 4.5 देईल मी. धन्यवाद. आणि या गोवा कोकण ट्रिप मध्ये सर्वात सुंदर व तुमचा आवडता स्पॉट कोणता होता? देवबाग. खरंच देवबाग हा कोकणातील स्वर्ग का बोलला जातो याचा अनुभव आम्ही काल घेतला होता. तुम्हीही प्रत्येक जणांनी देवबागला. धन्यवाद सायली वहिनी. तर मित्रांनो, आता मी पोहोचलेलो आहे कोंकणेश्वर मंदिर येथे आणि माझ्यासोबत आहेत माझी मोठी वहिनी सौ वंदना कमलेश म्हात्रे. तर वहिनी, तुम्हाला या गोवा ट्रिप बद्दल तुम्ही थोडक्यात आपला अनुभव सांगा. मस्त, एक फुल एन्जॉय केला. एवढं भारी वाटलं ना, काहीतरी म्हणजे असं एक वेगळी फिलिंग झाली. घेऊन आले आपलं घरदार, म्हणजे घरातलं रोज तेच करण्यापेक्षा थोडं रिलॅक्स. म्हणजे रोजच्या प्रपंचात तुम्ही थोडेसे बाहेर आले आणि स्वतःसाठी सगळे, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप आनंद वाटला. खूप. आणि समजा या व्यतिरिक्त, गोवा व्यतिरिक्त यापुढे तुम्हाला आमच्या बरोबर कुठे फिरायला आवडेल? केरळ किंवा बाहेरचे टूर्स तर अजून भारी वाटते. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला जे काही पैसे येतात त्या पैशांचा सदुपयोग तुम्ही आमच्या बरोबर करू शकता का? आता तुम्ही आम्हाला थोडासा हे केला, सपोर्टिंग केलं तर आम्ही पण करू ना. देऊ शकतो का? ना देऊ शकतो. चला, धन्यवाद बहिणी. तर मित्रांनो, आजचा आमचा ट्रिपचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी माझी पत्नी सौभाग्यवती सुजाता निलेश म्हात्रे माझ्या जोडीला आहे. तर आपण आता त्यांच्याकडूनही त्यांचं मनोगत जाणून घ्या. तर सुजाता, तुला कसं वाटलं आपल्या या नियोजनाबद्दल? छान वाटलं. आम्ही गोव्याला गेलो, सगळं परफेक्ट नियोजन होतं. कुठे कसं जायचं सगळं ठरलेलं होतं. त्यामुळे छान ट्रिप झाली. त्यानंतर प्रत्येकाने एकमेकांना समजून घेतलं. एकोप्याने ट्रिप सक्सेसफुल झाली असं बोलायला काय हरकत नाही. यावेळी तुम्ही जे रील्स बनवले, खरंच त्याची तुम्हाला अपेक्षा होती का? आम्हाला सुद्धा अपेक्षा नव्हती की तुम्ही एवढे रील्स बनवणार आणि चांगल्या रील्स बनवल्या, त्याबद्दल काय सांगाल? काय नाही, कोणी एवढा इंटरेस्टेड नव्हता सुरुवातीला, पण एक बनवल्यानंतर सगळ्यांचा इंटरेस्ट वाढला आणि मग आम्ही रील्स बनवतच गेलो. ओके. खूप छान रील्स बनवले आणि खूप छान मजा आली. धन्यवाद सुजाता. तर शेवटचा प्रश्न, यापुढे कुठे फिरायला आवडेल? आम्हाला आता आउट ऑफ जायला आवडेल. आम्हाला दुबईला जायला फार आवडेल. ओके, नक्की आम्ही तुमची अपेक्षा पूर्ण करू लवकरात लवकर. धन्यवाद.